नमो शेतकरी महासन्मान निधीचा 9वा हप्ता बऱ्याच दिवसापासून रखडलेला होता आणि लाभार्थ्यांना या नमो शेतकरी 9वा आणि 10वा हप्त्याची मोठ्या कुतूहलतेने म्हणजेच ओढ लागलेली होती आणि खूप मोठ्या प्रमाणात प्रतीक्षा होती। तर आता लाभार्थ्यांसाठी खूप मोठी खुशखबर समोर आलेली आहे। तर लाभार्थ्यांच्या खात्यात नमो शेतकरी 9वा आणि 10वा दोन हप्ते वितरण व्हायला सुरुवात झालेली आहे। तर तुम्ही त्या यादीमध्ये येतात का? तर त्यासाठी जे काही एकनाथ शिंदे साहेब आहे त्यांनी लाईव्ह मध्ये मंत्रिमंडळ कॅबिनेटच्या बैठकीमध्ये काय सांगितलेले आहे आपण लाईव्ह मध्ये थोडक्यात व्हिडिओच्या माध्यमातून बघूया। तर नमो शेतकरीचे 9वा आणि 10वा जे काही हप्ते रखडलेले होते तर ती प्रतीक्षा आता लाभार्थ्यांची संपलेली आहे। शेतकऱ्यांसाठी खूप मोठी खुशखबर लाभार्थ्यांसाठी समोर आलेले आहे। तर 9वा आणि 10वा दोन हप्ते असे एकत्र येणार आहे। फडणवीस सरकारचा जबरदस्त निर्णय जाहीर झालेला आहे आणि लाईव्ह मध्ये आता एकनाथ शिंदे साहेब काय म्हणाले आपण बघूया। कॅबिनेट बैठकीमध्ये अतिशय महत्त्वाचे निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचे घेतलेले आहेत। पहिला निर्णय नमो शेतकरी सन्मान योजना, जो आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी केंद्राची जी 6,000 रुपयाची योजना शेतकऱ्यांसाठी होती त्याच्या जोडीने राज्य सरकारकडून देखील 6,000 रुपये शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेतला। म्हणजे 6 + 6 म्हणजे 12,000 रुपये शेतकऱ्याला मिळतील। नमो किसान के बारे में आज जो निर्णय लिया गया, आज मंत्रिमंडल बैठक में किसानों के लिए बहुत ही ऐतिहासिक निर्णय लिए गए। उसमें नमो शेतकरी सम्मान योजना, जो योजना किसानों को लागू कर दी, जैसे केंद्र सरकार ने आदरणीय प्रधानमंत्री महोदय जी ने सालाना 6,000 रुपया किसानों के खाते में देने का निर्णय लिया था, वैसे ही समान निर्णय राज्य सरकार ने किसानों के लिए लिया है। 6,000 रुपया राज्य सरकार की ओर से किसानों के खाते में जमा हो जाएंगे। जैसे केंद्र के 6,000 और राज्य के 6,000, ऐसे कुल मिलाकर 12,000 रुपये किसानों को मिलेंगे। ये बहुत बड़ा ऐतिहासिक फैसला राज्य सरकार ने लिया हुआ है किसानों के हित में।